हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर मागच्या भागात आपण चर्चा केली होती ती पहाटे उठणे, कधी उठावे आणि नक्की त्याचे फायदे काय याविषयी. आता मला सांगा, पहाटे लवकर उठल्यानंतर पहिल्यांदा जी आपण क्रिया करतो ती कोणती असते बरे? अर्थातच टूथब्रश घेणे, टूथपेस्ट घेणे आणि दात घासणे. दात घासता घासता तोंडात फेस निर्माण करणे, इकडे तिकडे फिरवणे आणि मग थुंकून टाकणे आणि दात घासण्याची प्रक्रिया पूर्ण करणे. हेच सगळेजण करतात ना. तर याच विषयी आता आज आपण सविस्तर बोलणार आहोत. त्याच्या आधी काही प्रश्न तुम्हाला मला विचारायचे वाटतात, तर ते खालीलप्रमाणे. नंबर 1, टूथपेस्ट आणि टूथब्रश याने खरोखर दात स्वच्छ होतात का? नंबर 2, त्यामुळे हिरड्यांना आणि दातांना बळकटी मिळते का? नंबर 3, पूर्वीच्या काळात अतिशय क्वचित असणारे दातांचे रोग आता मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण काय? नंबर 4, एखाद्या माणसाचे सगळे दातच जर पडले तर त्याच्या शरीराचे पोषण होऊ शकेल का? नंबर 5, आर्टिफिशियल दात आणि नैसर्गिक दात याच्यात खरोखर काय फरक असू शकतो? नंबर 6, दात हा हाडाचाच एक भाग असून पण दातांना कीड का लागते? नंबर 7, ज्यावेळी आपण ॲक्च्युली दात घासतो किंवा स्वच्छ करतो तेव्हा तशा प्रकारचा विचार की दातांना आणि हिरड्यांना मजबूती मिळावी असा आपल्या मनात असतो का? या सगळ्या प्रश्नांवर आपण सविस्तर विचार करा आणि शक्य झाल्यास त्याची उत्तरे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. त्यासंबंधीची असलेली चर्चा आपण पुढील भागात नक्की करू आणि खरोखर कुठल्या गोष्टी दातांच्या आरोग्यासाठी करणे आवश्यक आहे ते सांगू. तोपर्यंत धन्यवाद.